नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की आपल्या चॅनलवर तुम्ही बघत असता बैलगाडीचे ब्लॉग डेली येत असतात आणि जे गाडा मालक आहेत त्यांचे आपण मनोगत जाणून घेत असतो. त्याचसाठी आपण आज आलो होतो ते म्हणजे दिवेआगार येथे. श्रेयस दादांकडे, श्रेयस दादा धनावडे एक दिवेआगार तालुक्यातील दिवेआगार गावातील अ, एक हौशी गाडा मालक आहेत. त्यांचं प्रथमतः स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. दादा स्वागत आहे तुमचं. तुमचंही स्वागत आहे. तर काय सांगशील बैलगाडी क्षेत्राविषयी आणि तुम्ही एकंदरीत बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? आमचं म्हणजे कसं आहे, एक आजोबांपासून 80 वर्ष म्हणजे सालापासून हे गाड्या वगैरे असे होते इथे दिव्यागरमध्ये होत होते गाड्या वगैरे. त्याच्यातून मग वडिलांपासून आम्हाला पण आवड आली. त्याच्यातनं आम्ही पण मग त्याच्यात शिकत गेलो, गाड्या बनवत गेलो. त्याच्यातमध्ये जुने असे खूप आहेत, असे आमचे पण धनावडे आहेत, तसे इकडे बंधू तोडणकर म्हणून आहेत. असे खूप जण आहेत जुने. त्यांच्या गाड्या आता पण म्हणजे एखाद दुसरे बंद झाले, काही काही चालू पण आहेत. आता सगळे आहेत ते नवीन आहेत आमचे सगळे. आणि तू स्वतः गाडी म्हणजे स्वतः गाडीचं सगळं गाडा मालक म्हणून कधीपासून एंट्री झाली तुझी गाडी क्षेत्रात? माझी गाडी क्षेत्रात म्हणजे यांच्यापासूनच मी शिकलो आणि त्याच्यानंतर म्हणजे आता माझा हा दुसरा वर्ष आहे. तर मी स्वतः आता गाडी म्हणजे हे करतो, हाकलतो स्वतः. मग यांनी मला शिकवलं, त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं, असं म्हणजे बसून. तेव्हापासून म्हणजे हा दुसराच वर्ष माझा. तर दादा, आता 80 वर्षापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही आहात. तर आता 80 सालापासून. सॉरी 80 सालापासून. तर किती बैलजोड आतापर्यंत तुमच्या इकडे झाले असतील? बैलजोडा तर खूपच झालेत. त्याच्यातून म्हणजे आता जवळ तरी 10-12 जास्तच बैलजोड झाले. त्याच्यापासून म्हणजे आता गाईचं आम्ही बनवलं तर मग हा एकच. तो घरच्या गाईचा घरच्या आहे. हां. गाईचा. बाकीचे आम्ही असे विकत घेऊन असं. तर या 10-12 आणि बैलजोड. बाकी काय बैल म्हणजे शक्यतो आम्हाला अभियंता धारवेंनीच हे केलेलं आहे. तर त्याचं या क्षेत्र ते 10-12 बैलजोडींपैकी एकदम म्हणजे आठवणीत राहणारा कोणता बैल असा तुमच्याकडे तो होऊन गेलाय? आमच्याकडे होऊन गेला तो जानू म्हणून आहे. तो आम्ही अंकुश चाचेंना दिला. अभियंता धारवे वगैरे आम्ही ते म्हणजे त्यांनी बैल हे केलेला. तो बैल आमच्या आठवणीत राहील. कारण तो आम्ही हे करून म्हणजे बैलगाडीचा बैल तो आम्ही सगळं शिक्षण देऊन वगैरे तो फायनलला पळाला आणि खूप वर्ष पळत होता. आता आणि कर्नाटकी आली त्याच्यामुळे आपल्याकडच्या बैलांना तुम्हालाही माहिती आहे, बरोबर. ते हे नाही राहिलं. पण तो बैलाने खूप ठिकाणी असे नंबर मारले. म्हणजे तुम्ही स्वतः घडवलात आणि मग हां, तो आम्ही स्वतः फायनलमध्ये घडवला आणि गेला. मग ते फायनलमध्ये ते आम्हाला आनंद वाटतो असं बैल बघायलाच. अजून आहे का बैल तो? हां, अजून आहे. आता त्याच्यानंतर तो अंकुशच्या मग ते नंतर अलिबागला आपले पोलीस नाव काय बारे त्याचं? पोलीस. मारे पोलीस वगैरे त्यांनी नेला. वाल्हेकर पोलीस त्यांच्याकडे तो होता. आणि अशी एखादी तुमची आठवणीतली शर्यत कोणती आहे? म्हणजे जिथे वाटलं नव्हतं की आपला गाडी नंबर करेल, पण त्यावेळी अपेक्षा नसताना सुद्धा बैल धावले आणि नंबर मिळाला. ते बंदी असताना 2013 मध्ये छोटी गावठी अशी जोड होती. ते असं वाटलं नाही कधी अशी एवढी धावेल वगैरे. अभियंता दार्वेकडे आमची जोड तिकडे असायची. त्यांनी खूप मेहनत वगैरे केली. पण तो त्या क्षेत्रातला हिंदकेसरीचा आहे. त्यामुळे म्हणजे कसं पण वाटायचं नाही ती ती जोडी पण तो नंबरात लावू शकतो असं. तर त्यावेळेला ती खूप धावली. आणि कुठे होती ती शर्यत? ती नांदगावमध्ये शर्यत होती. नांदगावमध्ये हां, होती. तिथे हॅट्रिक होती. त्यावेळेला त्याने हॅट्रिक पूर्ण केली. 5वी-6वी गाडी होती. तर दादा, आता जी जोडी तुझ्याकडे आहे त्या जोडीविषयी काय सांगशील? म्हणजे त्याची खरेदी कुठून झाली आणि आता त्यांची प्रगती काय आहे? हा तर माझ्या घरच्या गाईचाच बैल आहे. तो मी गेल्या वर्षी बीचला काढला. तर प्रथम म्हणजे असंच फेरा बोलला फेरा त्याच्यानंतर शर्यत होती. त्यामुळे मी बोललो चला आपण हौशी गटात टाकूया. फर्स्ट आहे आपल्या ह्याचा बंदर माहिती नाही म्हणजे असे क्षेत्र माहिती नाही, एवढं पब्लिक माहिती नाही. पण त्या ह्याच्यात पण तो ह्यालाच धावला, अंतरातच धावला पहिल्या ह्याला पण. मग दुसऱ्या ह्याला पण परत त्याला टाकला मोठ्या ह्याच्यात बोललो चला पहिला तर वर जाऊया. वरती पण तो अंतरात धावला. अशा 2 शर्यती आमच्या गेल्या वेळेला झाल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट मारलं त्याने. आणि ह्याचं कसं सांगायचं आता हा प्रसन्न आवळसकर आहे ना, त्याने कर्नाटकवरून बैल आणला. त्याच्या बैलाला पण तो चौसा असल्याने त्याच्याला काय हे नाही. त्याचे बैल मोठे आहेत, धावणारे आहेत. तर मग आम्ही घेतला आणि 4थ्या दिवशी शर्यत होती. तर त्याच्यात सेमीला टाकली तालुक्यातमध्ये. हं. तर त्यामध्ये पण पहिली अंतरात धावली. अच्छा. मग आता जोडीकडून काय अपेक्षा आहे त्यात? आता ह्याच्याकडून पण अपेक्षा आहे की ह्याला यांनी साथ द्यावं. पण तो तसं नाही म्हणजे लहान आहे अजून आणि पुढल्या वर्षी अजून आम्हाला असं हे आहे. आणि अभियंता बोलला की त्याची मेहनत कर, की आपण पुढे मागे त्याला वरती हे करू. आणि त्याच्या डोळ्याखालचं बैल आहे.
आणि अभियंताने बघितल्या म्हणजे त्याची पारख कधी चुकलेली नाही नाही नाही. आणि अजूनपर्यंत. आम्ही ह्या क्षेत्रात त्याच्यामुळेच तर आलो. तोच असतं आता इथे म्हणजे त्याचं सगळं खाण्यापासून सगळं काही त्याचंच चालतं. थेरीचं आमचं सगळं आहे तोच सगळं हे करतो. त्याच्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही. अच्छा. हां. आणि मगाशी बोलता बोलता तू बोललास की जो आमच्याकडे फुलवाला ज्याने हां, अलिबाग हां. गाजवलं, बरोबर. तो तर सुद्धा तुमच्या इथेच हां, होता. आमच्याकडे असायचा. अभियंता दार्वेने म्हणजे तो बैल हे केला, नंतर घडवला. कारण ते बंदी असताना मग त्यामुळे त्याला तो बैल काढावा लागला. तर त्याने मग तो तिकडे विकला. मग त्याच्यानंतर 2-3 हे झाले, की अनिल जाधव. त्याच्यानंतर मग ह्यांच्याकडे गेला तो निवासवर. निवास हां. शेटकडे. पण तो बैल अभियंताने घडवला त्यावेळी. नक्कीच. आणि त्या बैलाने आता अक्षरशः बंदीचा हो, काल हो. पूर्ण गाजवलेला. कारण गाजवलेला होता बैल. त्याच्याशिवाय दुसरा कोण आणि फायनल त्याला मध्ये येतच अजून आता नव्हता. सगळे ओळखतात. हो, फुलवाला म्हटल्यावर की त्यांना सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तो पण अभियंता दार्वेनेच घडवला. असे त्याच्या हातातले बैल आहेत. ओके. आणि मला एक जाणून घ्यायचं होतं की जसे आमच्या अलिबाग मुरुडमध्ये शर्यत होते, हां. त्या प्रकारची शर्यत अजून इकडे होत नाही. तर त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील की नाही बरोबर मोठी आता शर्यत पण इकडे झाली पाहिजे? हां, बरोबर. आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत करतोय. म्हणजे इकडे पण मोठी शर्यत झाली पाहिजे. पण त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, आमच्या गाड्या कमी आहेत. त्यामुळे आम्ही तिकडच्या आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. आता गेल्या वर्षी पण आम्ही 2 वेळा मैदान केलं. आत्ता पण ह्या बंदीच्या ह्याच्यामध्ये जरा हेच होतं. त्यामुळे आता पण आमचं चाललंय हे मोठी प्रोसेस शर्यत चालली आहे लावायची. मोठी शर्यतची. गेल्या वेळेला बाईक ठेवलेली आम्ही. आता बघूया त्याच्यापासून म्हणजे असं बंदीच्या ह्याच्यामध्ये पण आता पोलिसांचं पण हे सगळं आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं बेलोशे बंधूंनी फायनल हो, मारलेला. बेलोसे बंधू दोन्ही वेळेला बेलोसे बंधूंनीच मारली फायनल. असं होतं. काही गाड्या खुंट्याच्या तिकडे गेल्या म्हणून बाद झाल्या. आणि अजून काय सांगशील म्हणजे अलिबाग मधले असे कोणते बैलजोड किंवा मालक आहेत जे त्यांच्या जोड्या बघायला आवडतात? हां, आहेत ना आपले प्रसन्न सुर्वे आहे. त्याच्यानंतर आमच्या आवडती गाडी म्हणजे ती भरत बेलोसे. ते माझा मित्रच आहे प्रतीक. त्यामुळे ती गाडी पण आम्हाला खूप आवडते. अमोल कोतवाल यांची गाडी आहे. आणि या जोड्या इकडे आल्या की तेवढी हां, ते शर्यतीला पण आम्हाला मजा मजा वाटते. वाटते. आम्हाला ते आणायला खूप आवडतात. ते पडवळ आहेत. असे खूप जण आहेत. ते आमचे आहेत, खास आहेत. आम्ही तिथे गेल्यावर त्यांना भेटून येतो. आणि बरोबर. हां, पण शर्यत आम्ही बघायला जातोच. आता 19 तारखेला हां, मुरुडमध्ये शर्यत आहे. मुरुडमध्ये. सातारला पण आहे. सातारला पण आहे. सातारची एक आता मानाची शर्यत मुरुडला आहे. बघूया आता जोडी घेऊन जायचं चाललंय. बघूया त्याच्यातून मग काय. मग जोडी जर इकडून न्यायची झाली तुम्हाला तर ती हां, आम्ही टेम्पोतून बोटीमधून की बोटीमधून आम्ही जेटीने जातो. हा. त्याप्रमाणे मग आमचं सगळं नियोजन असतं. अच्छा. आणि याला कसं मॅन पॉवर जास्त लागते. बरोबर. एकटा माणूस नाही नाही, याच्यामध्ये नाही. काय करू शकत. ते आता आमच्या इथे माझा भाव असतो. तो पण एक आमचा म्हणजे सपोर्टर आहे खूप. उमेश धनावडे म्हणून. त्याची पण म्हणजे जोडी आहे. ती पण आमच्या घरचीच जोडी. असे 2 जोड्या. ती आता अभियंताकडे असते. अच्छा. हां, जोड्या 2. म्हणजे मग त्याच्यातनं आम्ही मग कुठला बैल चांगला चालतो ते जोडी लावतो असं आहे. आम्ही म्हणजे एकत्र असतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये जर तुमचा गुरु कोण म्हणायचा तर अभियंता हां, दादा. अभियंता. त्याच्याशिवाय आम्ही कुठे जात नाही आणि कुठला बैल खरेदी करत नाही. अच्छा. असं. आता बघायला गेला तर फायनल सम्राट म्हणून संबोधलं जातं. तुझ्या मते फायनल सम्राट कोणाला म्हणू शकतो आपण? आजच्या ह्याला आपण सांगूच शकत नाही. कोणी फायनल म्हणतोय म्हणजे आम्हाला पण ते आनंद आहे बघायला पण. म्हणजे कसं आहे, आधी कसं व्हायचं, एकच गाडी असायची, ती एवढी अंतरात वगैरे धावायची. आपले हे कर्नाटकचे बैल नव्हते तेव्हा. तेव्हा कोणी 7 फायनल मारायचा, कोणी 6 फायनल मारायचा, असं असायचा. पण आता कसं आहे, कोण फायनल मारेल हे कोणीच सांगू शकत नाही. आज ते गाडा मालक पण सांगू शकत नाही, की आज आपण फायनल मारू. बरोबर. कॉम्पिटिशन हां, खूप वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन खूप वाढले. बैल पण तसेच खरेदी करतायत. आज सगळं पैशाचं खेळ. बरोबर. नाही पण जर फायनल सम्राट म्हणतात, तर फायनल सम्राटाची व्याख्या सांगायची झाली तर फायनल आज सम्राट कसा असावा? फायनल सम्राट म्हणजे एक प्रसन्न सुर्वे आहे. त्याच्यानंतर आपले नाईक आहेत. नंतर आता नवीन आले म्हात्रे आले फायनलमध्ये. असे आहेत सगळे. आता हे भरत बेलोसे आहेत. सगळे कोणी म्हणजे अशी गाडी आहे ती आता भरत बेलोसेंची गाडी एक आम्हाला आवडते. त्याच्यानंतर निवाज भगत यांची आवडते. अशी गाड्या चांगल्या धावतात. पण मजा वाटते बघायला त्यांच्या गाड्या. कारण त्यांच्या गाड्या कॉम्पिटिशनला एंडिंगला जबरदस्त धावतात. बरोबर. आणि अजून काय सांगशील शर्यत क्षेत्रामध्ये काही बदल झाले पाहिजे जेणेकरून शर्यत सुरळीत राहील? हां, जेणेकरून म्हणजे कसं आता बदल म्हणजे आता जरा पुन्हा आता मोटरसायकली उतरल्या. या परत बंदी आल्या पाहिजे. मोटरसायकलनं तरी हे आलं पाहिजे. आता पुन्हा त्या गाड्या उतरल्या.
त्यामुळे सगळं आता परत दिसायला आणि व्हिडिओ वगैरे बनवल्यावर हे आपल्या शर्यतीवर हे आलं नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण हा क्षेत्र बंद नाही झाला पाहिजे. आज ह्या क्षेत्रामुळे आपण आहोत. बरोबर. आपली ओळख आहे. आपली ओळख आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याचा एक हा, एक पारंपरिक शेतकऱ्याचा खेळ आहे. पारंपरिक खेळ आहे. आमच्याकडे पण तसंच आहे. आता बीच बंद करायचं चाललंय म्हणजे असं पण भाट करायचं चाललंय. पण ते शेवटीला बीचची मजा आहे ना ती आम्हाला तर मग भाटात येणार नाही. बरोबर. ती एक परवानगी नाही ना. मानाची शर्यत, समुद्रावरची शर्यत म्हणजे एक हा, समुद्रावर म्हणजे समुद्रावर एक कसं असं आमचं असतं की आता लहानपणापासून आम्ही जे बघत आलो ते येते. समुद्रावर. खरी भाटात मजा का ती तिथे फास्ट असतो सगळा. बरोबर. पण ती पण कशी हा पण असं थोडकी. म्हणतात की समुद्रावरच्या पहिल्या गटाचा गुलाल हा, हा भाटाच्या फायनलच्या बरोबरीचा हो, असतो. बरोबरीच असतो. हे खरं बोललात तुम्ही. कारण आपला अंतर मोठा असतो. तिथे कसं आहे बघतो आपण गाड्या एकमेकाला आपटतात. काय कायांचं कसं फिरणं टर्नचा नाही फरक झाला तरी दुसरा नंबर मारतो म्हणजे मारतो. तिथे कसं असं हे नाही होत. इथे बीचला कसं होतं कोणी कुठल्याही साईडनी काढून जाऊ शकतो. तिथे आपल्याला न्याय भेटतो. तर मित्रांनो, यांच्याकडे एक असा प्रसंग आलेला की म्हणजे हा बैल आपल्या मागे जो गुरु बघताय, त्याचा एक वेगळा एक किस्सा आहे. तर ती पूर्ण स्टोरी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. कसा तो बैल होता आणि त्यांनी कशा पद्धतीने त्याला वाढवला. तर काय सांगशील दादा गुरुबद्दल? गुरुबद्दल तर सांगायचं म्हणजे हा बैल आता आम्हाला वाटलाच नाही म्हणजे त्यावेळेला की हा असं जगेल. कारण का याला ऑपरेशन करून तेव्हा काढलं. जेव्हा गाईला जरा त्रास झालेला. त्याच्यातून नंतर मग यांनी पण खूप मेहनत घेतली. त्याचे पाय वाकडे होते. असं करताना म्हणजे त्याने सगळं आता एवढं वाटलं नव्हतं. पण बोललो आपल्या घरी झालंय ना तर फर्स्ट टाइम आपण ह्याला एक करायचा आपल्या घरचा म्हणून होऊन जाईल. त्यामुळे याची खूप मेहनत ठेवली. पण त्याचं फळ त्यांनी हे दिलं की गेल्या वर्षी पण दोन्ही वेळेला फर्स्ट, यंदा पण दोन्ही वेळेला फर्स्ट. तर काका कसं वाटतंय तुम्हाला की आज बैल आपला म्हणजे नव्हत्यातून वर आला आणि आता तो एवढा धावतोय? मेहनत केली त्याचा उपयोग झाला. आणि याने पण आम्हाला कधी असं नाराज नाही केलं. कधी त्याच्यानंतर म्हणजे लंपी झालं त्याला 4 दिवसांनी. पण त्याच्यातनं पण यांनी खूप मेहनत घेतली त्याला म्हणजे ते पूर्ण हे झालेलं ना. तर त्या सुट्टाच असायचं वाडीत फिरत. असं तर ठेवून आता आम्ही त्याला एवढा धावताना बघून कधी डोळ्यात आनंद अश्रू येतात? सगळे खुश आहेत म्हणजे घरचे पण सगळे याच्यावरून खुश. आज मला सांगा म्हणजे कसं आहे आपण आज लाख रुपये मोजले ना तरी एवढा बैल चालत नाही आजच्या बरोबर. घडीला. म्हणजे आपल्याला गुलालाच भेटत नाही एवढे मोजून पण. पण त्यांनी जेव्हा जेव्हा आम्ही शर्यतीला काढलं ना तेव्हा त्यांनी फर्स्ट गुलाल दिलाय आणि अंतरात धावतो. फक्त एक शर्यतीला मी आता फर्स्ट टाइम याला कधी प्रवास माहिती नाही ना म्हणजे इथेच झालाय तर त्यामुळे टेम्पोचा विषयच नसायचा. तर मी एक नांदगावला एक ट्राय करायला नेलं बीचला म्हणजे दाखवायला पब्लिक वगैरे. त्याच्यात गाडी ती आमची बसली नाही म्हणजे काय खुंटा वगैरे त्याच्या काय पहिले सुटताना वगैरे त्याच्यानंतर गेलो नाही. मग अभियंता दारवे बोलला यंदा आपण स्टॉप करू. आपण पुढे मागे त्याला हे करू. त्यांनी बैल आणला आता दुसरा कर्नाटक वरून. आता मग त्यांची मेहनत चालली आहे. मग बघूया आता हा नाहीतर कुठला तरी लावून असं करणार. आमच्या इकडे 4 बैल असतात. अच्छा. हा. आणि आता हा जोड कोणत्या गटापर्यंत या वर्षी हाकलायचा काय प्लॅन आहे? हा, आता जर तालुका वाईज झाला तर मला फायनलला उतरायला पण आवडेल. आमचे तालुक्याचे होतात ना. श्रीवर्धन. हा, श्रीवर्धन तालुक्याचे असे होतात. त्याच्यामध्ये मला फायनलला उतरायला आवडेल. ह्यांनी साथ दिली तर नक्कीच गाडी धावणार. गुलाला नाही पण त्यांच्यात धावणार आहे. आणि यावर्षी किती 4 गुलाल झाले ना? हा, यंदा 4. तर आशा करतो तुम्हाला की अशीच प्रगती होत राहो आणि तुमचा सुद्धा बैलगाडी क्षेत्र आणि आमची अशी अपेक्षा आहे की तुमच्या सुद्धा गाड्या आमच्या अलिबाग मुरुडमध्ये हो, हो. जास्तीत जास्त याव्या जेणेकरून तिन्ही तालुक्याच्या मिळून नाही, गाड्या बरोबर. आम्हाला पण तेच सुरळीतपणे आणायचंच आहे. होतील. पुढच्या त्या गाड्या आल्याशिवाय आमच्या पण गाड्यांना मजा नाही येत. म्हणजे आम्हाला पण त्याच्यातनं कळत नाही ना आमचे पण बैल कुठे आहेत बरोबर. काय. कोणत्या त्यासाठी रेंज? आम्हाला खूप आनंद म्हणजे हे करायचं आहे की त्या बैल गाड्या आल्याच पाहिजे तिकडे. त्यासाठी आम्ही मोठा बक्षीस ठेवतो. कारण का आज आमच्या 10-12 गाड्या. पण जर आम्ही बक्षीस नाही ठेवलं तर फायनलच्या गाड्या येतील. पण बाकीच्या गाड्यांना पण आम्ही बक्षीस ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे बरोबर. छोटे गट आहेत ना 2रा, 3रा असं. आणि अजून काय सांगशील आपले कर्नाटकीचे बैल कर्नाटकी पॅटर्न आलं त्याच्यामुळे मी प्रत्येक मुलाखतीमध्ये विचारतो की बरोबर. कर्नाटकी पॅटर्न मुळे आपले गावचे जे बैल होते शेतकऱ्याचे ते कुठेतरी त्यांची खरेदी विक्री हा, थांबलेली आहे हा. आणि हे त्याच्यावर नक्की. परिणाम झालेला. काय सांगाल तुम्ही त्याच्यावर? ते काय झालं आता कर्नाटकचे आले सगळे रेडी बैल येतात. म्हणजे कसं आहे तिकडे आता आपण कसं आहे इथे मेहनत करतो. आता ह्यांना मेहनत करायला हे 3 वर्ष जातात. तरी पण बैल कुठल्या गटात चालेल हे आपण सांगू नाही शकत. कारण आपल्याकडचे आणि तिकडे ते रेडी बैल भेटतात. मग तिकडे ते पैसे मोजतात
आणि आणतात. त्यामुळे आपल्याकडची खरेदी आणि आपल्या शेतकऱ्यांची जे बैलांचं आहे ना, ते किमती वगैरे सगळ्याचं डाऊन झालं. मार्केटच नाही. मार्केट राहिलेलं नाही. फक्त एक आपण हाऊस म्हणून आता घरचं झालंय म्हणून आपण ते ठेवलंय. पण तो आपल्याला माहिती आहे हा वरचा फायनलच्या ह्याच्यात आपण स्वप्नच नाही ना बघू शकत. बरोबर. त्यामुळे आता तिकडचे म्हणून तर आता मी एक हे ट्राय केलंय. पण आपल्याकडचे बैल सुद्धा फायनलच्या रेंजमध्ये धावू शकतात. हा. कारण याचं उदाहरण मी सांगतो. आमच्याकडे कैलासदादा गजने आहेत. हा बरोबर. त्यांचा एक सोनू म्हणून बैल आहे. तो त्यांच्या घरच्या गाईचा हो आहे आणि आज घरच्या गाईचं. मी तो मुलाखत ती ऐकली आहे. आणि त्यांचा पण त्या घरच्या फायनल मध्ये धावतोय आज हा. बैल. माती बंदरला पण त्या दिवशी त्यांनी फायनल मारली. बरोबर. हा ऐकलं मी पण. मला पण तेच म्हणजे मी ऐकतो ना म्हणून मला वाटत नाही की हा बैल मी कुठे असं हे करावं. आपल्यासाठी त्यांनी हे केलंय. नाही आता कर्नाटकी बैलांना आपले हा. बैल सुद्धा टप देतात. कारण टप देतात. दुसरं एक उदाहरण माझ्याकडे आहे. आमचे ढवरचे निवास पाटील आहेत. हा. त्यांची गाडी आज बिनाकाठी शर्यत झाली 7-15 मध्ये. हम्म. त्यांच्याकडला एक बैल सुद्धा, दोन्ही बैल आपल्याकडलेच आहेत. त्यांनी म्हणजे लहान असताना घेतले आणि घडवले. ते आता हा. फायनल मारतात. म्हणजे जर मेहनत केली नाही, खरंच बैलांवर होऊ शकतं. आपल्या, तर ते कर्नाटकी बैलांना सुद्धा टप देऊ शकतात. नक्की नक्कीच. तेच तर महत्वाचं आहे. म्हणजे कोण हार मानत नाही ना त्या माणसांचं आपण हे मानतो की बाबा आहे काय. चल मग चल. आणि अजून काय सांगेल तुमच्या दिव्यागर किंवा श्रीवर्धन मधील जे जुने गाडा मालक नावाजलेले होते, हा. त्यांच्याबद्दल काय? आम्हाला इकडचं जास्त काय माहित नाही, त्याच्यामुळे विचारतोय. नाही बरोबर. त्यांच्याबद्दल काय सांगेल? कोण होते आणि कशाबद्दल त्यांचे बैल होते? त्यांचे आता जुने म्हणजे एक हे ना आपले हा डबीर अर्जबेगी आहेत. ते खूप जुने म्हणजे ते ह्या क्षेत्रात आता म्हणजे आहेत ना, ते आम्हाला असं सांगतात सगळ्या गोष्टीमध्ये ते असतात. त्यांची पण जोडी आहे. त्यांची पण चांगली जोडी धावते. काल मैदान झालं ना इथे खारंबोली, हा. त्याच्यामध्ये ती सेमीला गाडी जबरदस्त धावली. एवढी म्हणजे ह्याची प्रॅक्टिस नसून ती तिथे 4थ्या नंबर पर्यंत गेली. म्हणजे टर्नला फसली नाही तर ती गाडी काहीतरी गुलालात असते. ओके. खूप छान धावली. 4थ्या नंबरला आली. आणि इकडची दुसरी आहे तुमच्याकडे. आणि इकडे ती फायनलला पण दुसरी लागते कायम. म्हणजे गाडी चांगली धावते. हम्म. ते पण एक बैल आहे तो आपल्यापैकीच दिलेला आहे. अच्छा. हा. ते आम्ही गेल्या वेळेला बैल विकला एक. तो बैल चांगला धावतो त्यांच्याकडे. आणि अजून काय सांगेल? बैलगाडी क्षेत्र म्हटलं की जीवाभावाची माणसं मिळवण्याचं हो, एक हो. साधन नाही समजलं बरोबर. जातं. तर बैलगाडी क्षेत्रामुळे तुला असा कोण मित्र मिळाला जो की एका हाकेवर तुला कोणत्याही संकटामध्ये साथ देईल? आहेत ना आता जितू म्हणाल तर तो आहे. आपला पंकज आहे जितू नागटे. रातवडेकर. हा जितू पंकज नागटे आहे. रातवडकर. हा. हे पंकज वगैरे आमचे घरातले आहेत सगळे. हा. ते लगेच आम्ही काय बोललो ना की ती लगेच येतात सगळ्या गोष्टीमध्ये. जोडीचं पण हाकलायचं नियोजन बोलवतात. कुठेही कसंही. हा. आणि आपला हे आहेच आमचा गुरु अभियंता अभियंता दादा. धारवे. त्याच्याशिवाय काही विषयच नाही ना आमचा. हे होते श्रेयस दादा धनावडे, दिव्यागर मध्ये एक हौशी गाडीवान. त्यांनी यावर्षी चांगली जोडी धावते. 4 गुलालाचे मानकरी झालेले आहेत. तर आशा करूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो की अशीच तुमची गाडी गुलालात राहो आणि जे तुमची या क्षेत्रामध्ये काही स्वप्न असतील ते पूर्ण हो अशी आई एकविराजाने प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. नाही आणि आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. नाही तुमचंही आभार. आमच्यासाठी एवढ्या लांब आलात तुम्ही. तुमचंही आभार मानतो. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की हा सबस्क्राईब करा. नक्की फॉलो करा.